मित्र हो नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफला या कादंबरीचं क्रमशः वाचन. वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळ आणि प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर भारती विद्यापीठ पुणे. तेल्याच्या घरापुढं घोडा उभा राहिला तशी 4 पोरं गोळा झाली. चाहूल लागली आणि घाणा थांबवून तेलेही बघत उभा राहिला. तो आपला चाबूक खांद्यावर टाकून सभागती दारात गेला आणि दादा दणकन घोड्यावरनं उडी टाकून खाली उतरले. थेट त्याच्या दारात गेले तसा शिवलिंग दबकला. पावसात घर बसावं तसा तो गुडघ्यात वाकला आणि त्याच्या खांद्यावरचा चाबूक आपल्या हातात घेत दादा म्हणाले, कोण जातीचं रे तू? मी तेली आहे, लिंगाडी. लिंगाडी आहेस वय? काय रे? वय. मग मांग आहेस जातीचा का मांग आहेस जातीचा? शिवलिंग हादरला. त्याची बोबडी वळली. आपला एक डोळा चापकाकडे लावून तो गप उभा राहिला. दादानी एक पाऊल मागं घेतलं आणि फाडकन चापकाचा आवाज करून ते म्हणाले, ते म्हैस आधी सोड. झुडपात ससा शिरावा तसा तेली आत पळाला आणि गडबडीनं त्यानं म्हैस सोडली. तोवर दादा आत गेले. त्यांच्या भीतीनं तोंड पसरून शिवलिंग एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. घाणा काढून घ्यायला आलेली 2 माणसं शेजारीच उभी होती. त्यांच्याकडे बघून दादा म्हणाले, धरून आणा त्या तेल्याला. तेलेवर त्या माणसांची पाचावर धारण बसली. भिवून गाबागाब झालेला तेली आपणहून जवळ आला. हात जोडून उभा राहिला. दादा गरजले, झुपा ह्याला घाण्याला. झुपा म्हटल्यावर लोक तोंडाकडे बघू लागले. तसे दादाच पुढे झाले आणि तेल्याला घाण्याला जोडून म्हणाले, बघत काय राहिला आहेस? बघा एकजण ह्या मागच्या दगडावर बसा एकजण ह्या मागच्या दगडावर. लोकांच्याकडे बघत दादाने डोळे उटारले आणि एक गडी फुडवून मटकन दगडावर बसला. त्यासाठी हातातला चाबूक उगारून दादा बोलले, तेल्या वड बघू आता घाना. आर वड की. भ्यालेला तेली नेट लावून बघू लागला आणि काडकन पाठीवर चाबूक वाजला. आय 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 म्हणून शिवलिंग ओरडला. दादा म्हणाले, वडतोयच घाना का हानू चाबूक? चुकलं माझं, चुकलं. आधी गाड घानावड. कसा ओढूची? मगले का त्या म्हशीला कसं होत असेल? पुन्हा फाडकन पायावर वादी वाजली आणि तोंडावर हात घेऊन तेली ओरडला, आय 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 मरतो का काय तो? मांगा मरायला काय झालं तुला? आण खातोस का नाही? वड आधी घाणा. आता ह्यातनं सुटका नाही असं वाटून त्यानं सारं बळ एकवटलं. चंप्यावर भार देऊन उभा राहिला आणि दात खाऊन खच्चून ओढ लावली. त्याच्या टाचा अंतराळी झाल्या. घाणा कररला आणि दादाने विचारलं, कशी लागती वड? खाली केलेली मान वर करून घामानं डबडबलेला तेली धापा टाकून म्हणाला, बेबी तुटते आता माझी. बेबी तुटते? मगले का त्या मुक्या प्राण्याला काही बेबी नाही होय र? डोळे पांढरे केले का ते कोण म्हणाला, चुकलं माझं, शान खाल्लं म्या. पाया पडतो तुमच्या, सोडा मला. पुन्हा म्हशीला जोडशील? नाही मालक, पुन्हा कवा सोडायचं नाही. हातातला चाबूक टाकून दादा म्हणाले, मग जराशानं चावडीवर ये, काम आहे जरा. दादा बाहेर गेल्याने घोड्यावर बसून निघाले. शांतवेळी भिंतीला टांगलेलं घड्याळ वाजावं तसा टाक आवाज होत राहिला. घोडा लांब गेला तसं तोंडातनं एकही चकार शब्द न काढता लोक चित्रागत गप्प उभे राहिले. असा गावाला एक वळसा घालून दादा मारुतीच्या देवळापुढं आले आणि सभागती बाळू लोहार समोरनं आला. त्याच्या पटक्यातली टाळू कपाळावर आली होती आणि शेमला खाली टाचीवर लोळत होता. तोंडाकडे बघत बघत त्यानं घोडा ओलांडला. दादांना झेट आले. मागच्या 2 पायावर घोडा उभा करून त्यांनी मागे वळून बघितलं. अवचित दोघांची नजरानजर झाली. त्या सरशी घोडा आडवा घालून दादांनी हाळी दिली, ए शेमलावाल्या इधराव. कपाळावरची टाळू मागे पटक्यात कोंबत बाळू जवळ आला आणि डोळ्याला डोळा न भिडवता घोड्याकडे बघत तो उभा राहिला. दादांनी हातातले फोकानं त्याच्या पाठीवर रुळणारा शेमला वर उचलून विचारला, कोण रट घ्या तू? काय नाव तुझं? एक कोसभर पडून आल्या का त्याची छाती भरून आली होती. तोंडानं दम सोडत तो म्हणाला, मी लव्हाराचा बाळू आहे. बाळ्या लव्हार काय? बैलागतीची शिपटी कशाला ठेवलीस? उद्यापासून असला शेमला सोडून गावात हिंडायचं नाही काय? नाही. आणि हातात काय रे ते? भाला आहे. सज घेतला आहे आपला. भर दिवसा हातात भाला घेऊन येतोस?
आणि वर सज घेतलाय म्हणतोस. बाळूची हबीलंडी उडली. वाचा गेल्यागत तो गप खाली बघत उभा राहिला आणि दादानी खाली वाकून खासकन भाला ओढून हातात घेतला. अंगात कापरं भरलेला बाळू वर बघू लागला आणि ऊस मोडल्यागत काडकन भाला मधनं मोडून दादानी त्याचे 2 तुकडे केले. थरका बुडलेला बाळू तोंड पसरून बघत राहिला. ते तुकडे त्याच्या अंगावर फेकून दादा म्हणाले, चुलीत घालायला घेऊन जाय काटक्या. बाळूची गाळण उडाली. अंग सावरून तो उभा राहिला आणि घोड्याकडे बघत धापा टाकू लागला. दादा येतळाकडे बघून म्हणाले, ए घे त्याचा फटका काढून हातातल्या काठीवर अडकीव आणि वर धरून चल. बाळूनं आपण होऊन फेटा येतळाकडे दिला. तो काठीला अडकवून येतळा चालू लागला आणि दादा गरजले, अरेला असतोच का असा झेंडा धरायला, वर धर. हे शार गबरू चल आता. टकाक टकाक घोडं चालू लागलं. चावडी आली. घोड्यावरनं खाली उतरत दादा म्हणाले, येताळा. जी. घोडी उभं राहायची, एक काठी घेऊन जा. जी म्हणून पाठ न दाखवत तो मागं सरला. दत्तू नायकानं पुढे येऊन घोडा बाजूला नेलं. पायऱ्या ओलांडून दादा वर गेले. तक्क्याला पाठ लावून म्हणाले, कुठं आहे ती माझ्या कोळी. जी म्हणून माझा कोळी आदबीनं पुढे गेला आणि त्यांच्याकडे रोखून बघत दादा गरजले, बेशर्माटा ढांगा टाकून पुढे येतोस, लांब राहून बोल. पुढे टाकलेलं पाय मागं घेऊन कोळी लांब जाऊन उभा राहिला. दादाने विचारलं, माधवराव कोळ्याची अवलाद नाही का तुम्ही. तोंडचं पाणी पळालेला कोळी मान खाली घालून गुमान उभा राहिला आणि दादा कडाडले, लेका कोळ्याच्या अवलादीच्या. जी म्हण. जी. पाठीवर काय लोंबतंय तुझ्या. मान मागं वळून कोळी बघू लागला. काही दिसेनं तसा गडबडून गेला. थंडीनं काकडल्यागत गप उभा राहिला. दादानी तराळाकडे बघून म्हटलं, धोंडीबा. जी. त्याच्या पाठीवरचा शेमला जरा उचलून धाव त्याला. कोळी गडबडीने पाठीवरचा शेमला वर खोचू लागला तसे दादा म्हणाले, कोळ्या पटका काढ बघू जरा. काढ म्हणतोय नवा. तो करारी आवाज ऐकून कोळी घाबरला आणि गुमान पटका काढून उभा राहिला. तोवर एक भली लांब गोडी उभारायची काठी घेऊन येतळा चावडीत आला. त्याला बघू दादा म्हणाले, येतळा. जी. आणलीस काठी. जी आणली की. चांगली लांब आहे नव. वय ही काय सरकार. असं. मग आता असं कर. जी. ह्या कोळ्याचा बी फेटा घे काढून आणि ते दोन्ही फेटा अडकीव त्या काठीला आणि कर गुढी उभीवर. कोळी बघत उभा राहिला आणि दादा दटावून म्हणाले, लेका बघतोस काय माझ्याकडे. आधी डुईचा फेटा काढून येतळाच्या स्वाधीन कर. तरीही कोळी तोंडाकडे बघू लागला. तसे दादा म्हणाले, तू आपल्या हाताने देतोस त्याला का काढून घ्यायला सांगू. काय करतोस बोल. आणि दादाने हाक मारले, येतळा. कोळ्यानं फेटा काढून येतळाकडे दिला. येतळा ती गुढी उभारायच्या तयारीला लागला आणि दादाने नायकाला हाक मारून सांगितलं, दत्तू लगोलग एका न्हाव्याला बोलवायला जा. धुपटी घेऊन यायला सांग. जा लवकर ये जा. दत्तू नाईक न्हाव्याला बोलवायला बाहेर पडला. येतळ आपल्या तयारीला लागला आणि बाहेर तेली घेऊन उभा राहिला. तसा गोपाळ म्हणाला, सरकार शिवलिंग तेली आलाय, त्याला पुढे ये म्हणावं. बुलीवात. घाबरत तेली आत आला. अंक आकडून उभा राहिला आणि दोन्ही हात जोडून म्हणाला, गरिबावर दया करा. हातावरच पोट आहे माझं. 4 पोरं गळ्यात आहेत माझ्या. तेल्या. जी. लेका बैलाला घाण्याला जोडायचं असतं का म्हशीला र. सरकार एक बैल होता, तो कालच्या पावसाळ्यात मेला. तो मेला का तू मारलास र. त्याला मारून काय मिळवणार. जी. म्हातारा झाला होता, त्यानं खत घातलं म्हणून म्हशीला जोडतोस वय. गोड्डच आहेस, धार देत नाही. दावणीला बांधून खायला घालायचं, ते आपलं काम करून घेतोय झालं. येल्यावर दुपतं खाता का नाही त्याचं. नाही कसं खातो की. किती येताची म्हस आहे र. 8 येतं झाली की. आता 9व्यांदा आणि गाब असेल. होय. फळून 4 महिने झाले की. दादा हसले आणि म्हणाले, जा आता सकाळी वाड्यावर ये. 50 रुपये घेऊन जा आणि चांगला बैल घे एक विकत. काय. तेली तोंडाकडे बघत राहिला आणि दादा पुन्हा म्हणाले, ये सकाळी. पुन्हा म्हशीला झोपू नकोस. दोन्ही गालाला बोटे लावून तो बोलला, जी. नाही. तर मग जा. मागं न सरता तू तिथंच घुटमळ्या करत म्हणाला, सरकार काय रे. कशानं फेडू तुमचे उपकार. ते बघू मागणं. हा जोडून शिवलिंग मागं सरला आणि दादा पुन्हा एकदा म्हणाले, सकाळी ये बरं का. जी.
काखेत दुपटी अटकवलेला दत्तू न्हावी नायकाच्या मागोमाग चावडीत आला आणि मुजरा करून बाजूला उभा राहिला. न्हाव्याला का बोलवलं होतं याचा उलगडा झाला. दादा म्हणाले, कोळ्या जा बाहेर पटांगणात जाऊन बस. न्हावी आलाय त्याच्याकडनं टाळू करून घे जा. काचकूच करून चालणार नव्हतं तरी आपलं जरा चाचपून बघावं म्हणून कोळी मुजरा करत म्हणाला, उद्या सकाळी घेतो करून गोटा. जास्त बोलू नको, अगोदर बाहेर जाऊन पटांगणात बस आणि हे बघ उगाच टारफूर करायचं नाही. बऱ्या बोलानं जातोस का नाही सांग. चुळबुळल्यागत करून तो तिथंच थांबला. तसे दादा आवाज चढवून म्हणाले, का उभा राहिलास? 2 गचंड्या देऊन बसवायला सांगू काय? जा मधोमध पटांगणात मांडे घालून बस जा. न थांबता महादाकुळी गुमान पायऱ्या उतरून खाली गेला. इकडं तिकडं न बघता खाली मान घालून पटांगणात गेला आणि मांडे घालून खाली बसला. दादांनी न्हाव्याला हाक मारून सांगितलं, त्याची पाक सारी टाळू खरडायची. कशी खरडशील? भादरतो की सगळं डोकं. तुळतुळीत गोटा करायचा. हां नवं, किती वेळ लागेल? आता लगेच करतो की, त्याला वेळ कशाला लागतो आहे? तसं नाही, नीट ऐक. चटपट आवरायचं नाही. वस्त्र्यानं मोजून एक एक केस काढायचा. दिवस बुडूस्तोवर काम चालू राहिलं पाहिजे. येणा जाणाऱ्यांच्या नजरेत भरलं पाहिजे. आलं का ध्यानात? मान हलवून न्हावी हो म्हणाला आणि दादानी बजावलं, दिवस मावळाच्या आत जर का काम उरकलंस तर तुझ्या हातातला वस्तारा त्याच्या हातात घ्यायला सांगेन. जा, कातडं सोलायचं त्याचं. म्हादा आणि न्हावी दोघेही पटांगणात बसून राहिले. ऊन कल्ली पसरलेल्या सावल्या पाय पोटात घेत दुमडू लागल्या तरी वस्तारा टाळक्यावर फिरतच राहिला. आपण हून रवणाना चावडीवर आले आणि दादांच्या कानाशी लागून म्हणाले, आता उठून वाड्यावर जावं. का? रावणानं सांगू लागले, दिवस बुडायला आलाय. थोरल्या पाटलांची ही मुजऱ्याची वेळ होती. दिवस मावळायला ते वाड्यावर जाऊन बसले म्हणजे सारा सनदी मुजऱ्याला येत असत. तीच जुनी रीत आता पुढं चालावी. दादा उठले, चावडीतनं वाड्यावर गेले. त्यांच्या पाठोपाठ सारे सनदी गोळावून आले. चौकात एक रांग करून उभे राहिले. हातात शिंग घेऊन गुरवी कडेला उभा राहिला. सारेच वाट बघत उभे राहिले आणि भगवा फेटा बांधलेले दादा बाहेर येऊन खुर्चीवर बसले. गुरवानं शिंग तोंडाला लावलं. दादानी मान उचलून समोर बघितलं आणि एका रांगेत उभ्या राहिलेल्या संध्याने भुईला हात लावून 3दा मुजरा केला. तू 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 करीत शिंग वाजत राहिलं. आपल्या घरात कान लावून बसलेले रावणाना मनी हरकले. आनंदानं त्यांचा ऊर भरून आला. ते स्वतःशीच म्हणाले, किती दिवसांनी आज शिंग ऐकायला मिळालं. किती दिवसांनी आज शिंग ऐकायला मिळालं. मित्रांनो, ग्रामीण जीवनाचे हे वास्तव तत्कालीन परिस्थितीमध्ये समाज जीवनामध्ये काही गावांमध्ये काही विचित्र घटना घडत होत्या. याचं एक वेगळं वर्णन भले काल्पनिक असेल परंतु शंकर पाटलांनी तो सारा कालखंड आपल्या डोळ्यासमोर उभा